कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त यांची ही चारचाकी महापालिकेची वाहन आहे। हे वाहन नेहमी AC लावून वाहनामध्ये ड्रायव्हर बसलेले असतात। तुम्ही बघू शकता महापालिकेचा कररूपी जमा झालेला पैसा अशा प्रकारे हे ड्रायव्हर लोक अपव्यय करतात। AC सध्या चालू आहे, तुम्ही बघू शकता काच वगैरे लावलेली आहे, मस्त एन्जॉय चालू आहे यांचं आणि फुल AC चालू आहे। आता AC तुम्ही बघू शकता माझ्या काचावरती पूर्ण AC आलेली आहे आणि आता ह्या साहेबांनी AC बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे काळे म्हणजे पडदे हे कशासाठी लागलेले असतात, हे पडदे जे आहेत हे कशाला पाहिजेत, हे सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी हे लोक इथे कार्यरत आहेत की एन्जॉय करण्यासाठी। तुम्ही बघू शकता या ठिकाणी काळे पडदे लागलेले आहेत उपायुक्तांच्या गाडीला आणि जर सर्वसामान्य नागरिकांना यांना भेटायचं असेल तर हे दालनात भेटत नाही। जर बाहेर भेटायचं असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कसं काय भेटेल। तुम्ही बघू शकता जर हे महापालिकेमध्ये कार्यरत आहेत, महापालिकेचा पगार घेत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांचं काम करत आहेत, तर मग ह्या लोकांना काळ्या पडद्याची आवश्यकता काय आहे। यांच्यावरती म्हणजे कुठलाही कायदा लागू होत नाही का। अशा प्रकारे ह्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत आहे। संबंधितांना पेट्रोलचे पैसे देतो आपण, किती गाडी चालते काय चालते कधीही विचारणा होत नाही। या ठिकाणी हम करे सो कायदा असं या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिरिक्त ह्यांचे वाहन या ठिकाणी कोणते वाहन उभे पार्किंग करू नये सुरक्षा विभागाचं असं म्हणणं आहे, पण सर्वत्र सर्वसामान्य कर भरणाऱ्या नागरिकांना मात्र ह्या ठिकाणी वाऱ्यावर टाकलं जातं। या ठिकाणी अनेक गाड्या अशा आहेत ज्या महिनोन या ठिकाणी असतात, कामाला जाणारा व्यक्ती पण या ठिकाणी पार करून जातो। तुम्ही बघू शकता शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं असतात। अशा प्रकारे ह्या ठिकाणी तुम्ही बघा की महापालिका उपायुक्त अतिरिक्त यांच्या गाडीमध्ये जो प्रकार चाललेला आहे ते योग्य आहे का।